तर मित्रांनो नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामींचे भक्त आहेत. आज गुरुवारचं घरी आलेत. स्वामींचा प्रसाद घेऊन आलेत आणि अंजलीला ते बहीण मानतात. मग त्या अंजलीसाठी काही गोष्टी आणलेत ते, पण माझ्यासाठी नाही आणले. कारण भाऊजी आणि मेवण्याचं कधी पटत नसतं. असा विषय ते. तुम्हाला स्वामीने खूप काही दिलंय आणि आम्हाला आमची बहिणीसाठी दिले. हे आहे ते प्रेग्नंट त्यामुळे केसर केशर. केसर असते आणि तिला चॉकलेट खूप आवडते म्हणून. अरे बापरे. अरे वा, छान आणि हे छान. काजू कतली. काजू कतली दिलेत बघ. आणि बरं, हे जे आहेत आमच्या येणाऱ्या गाण्यामध्ये स्वामी समर्थांचा रोल करतायत. ते पुढच्या महिन्यामध्ये गाणं रिलीज होणार आहे स्वामी समर्थांचं, आणि त्यामध्ये स्वामींचा रोल करतायत. आणि खूप छान एक बातमी गोंडस तुम्हाला मी आज सांगितलेली आहे. तर मित्रांनो नमस्कार. सर्वजण म्हणतो की आकाश दादा तू अंजलीवर लई चिडचिड करतो, लई चिडचिड करतो. अजिबात एवढी चिडचिड करायची नसते, चांगलं नसतं. मित्रांनो असं म्हणा की ते अंजलीला कसं हँडल करतो फक्त माझं मला माहिती आहे. तुमची इच्छाच आहे ना की चिडचिड करायचा नाही, तिला रागवायचा नाही. तुम्ही फक्त बघा ती कसं वागते. जास्त दाखवत नाही, त्याला जाऊन डवसतो मी. डवचत पण नाही. कोण कोणाला डवसते बघा जास्त. काय करले बाळा? बाळा तू काय करतेस बाळा? काय मला कर काय करायचं मग काय करायचं? काय नाही बाळा, मी विचारत होतो की किती महान कार्य करतेस तू दोघांचं. पप्पी एकमेकाला पप्पींची लावतेस तू. खूप महान कार्य करतेस, ते मला बोलायचं होतं. तर मला हे करून जमतंय महान कार्य म्हणून मी करायले. नाही मग आता मी काय करावं तुमचं? मी पण पप्पी एकमेकाला लावते का? घ्या बाबा एकमेक पप्पी घ्या. केलं महान कार्य. तुम्ही मला परत जाऊ नको. कंट्रोल. बाळा तसं बोलायचं नसतं. मी तुझा नवरा आहे, तुझा संपूर्ण संसार आहे मी, जग आहे तुझा मी. तुमच्यासाठी, माझ्यासाठी नाही, कळलं? हा बरं ठीक आहे. मग अजून काय बोलू शकता का खूप छान असं प्रेमाने? मी आज चिडचिड नाही करणार, मी चिडणार नाही आज. मी एकदम प्रेमाने. कुठं दिवस उगवलाय आज? दिवस उगवलाय नियमाप्रमाणे, जसं तसं उगवलेलं आहे. तेच मग नंतर नीट बोलते येऊन मला. नाही बाळा असं बोलू नये. मी तुझा पती परमेश्वर आहे. मी तुझा हा, 7 जन्माचे फेरे केलेत आपण. असं बोलू नये बाळा. नको एवढा जन्मी वास. अरे बापरे, असं नका बोलू बाळा ना. असं वास वास एवढ्या जन्मात वास मला आलंय, झालं पुरेस झालं. पुढच्या जन्मी नको कोण मोक्ष भेटते मला, मोक्ष. तुमच्यासारख्याला मोक्ष? अरे बापरे. नाही नाही, असं असं अशक्य आहे. तुमच्यासारख्यांना मोक्ष भेटत नसतो. तुम्हाला पुढच्या जन्मेला असली बायको पाहिजे की धरून बडवणारी पाहिजे? ते तरी या जन्मी पण भेटलीच आहे की मग. मी काय मारते का तुम्हाला? मारण्यापेक्षा लय भयानक तुडवती मला तू. मी आज रागाला येणार नाही, एकदम खुश राहून बोलणार मी तुला आज. मी तुम्हाला नीट सांगाले, मी मारत नाही, शांत बसते. उग का पण मला आरोप करू नका माझ्यावर. माझी मागची व्हिडिओ आहेत, मी ती क्लिप दाखवू शकतो कोण कोणाला मग धुतोय. दाखवा की, दाखवा बर, मला पण बघायचं आहे. बरं आपण प्रेमाने बोलू शकत नाही का? संसारात छान मला सांगितलं लोकांनी की आकाश तू चिडचिड करायचं नाही बायकोवर. जेवढे तेवढे शिकते प्रेमाने बोल, बाळावर परिणाम पडतो त्यांनी सांगितलेला आहे. बरोबर आहे की, मग त्यांचं काय चुकतंय? पण मी किती तुम्हाला कळत नाही ते तरी सांगाले तुम्हाला नीट समजून. मी सांगतोय सोना, माझ्या पिल्ले, माझे गोंडस बाळ, माझे गुलू 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 बरं टुलू टुलू, ऐक तर मी काय सांगतो की बाळावर परिणाम पडेल. तू गोटी तू असं आजचं भाऊ करे नाही बाळा, चांगलं नसते सोना. आजचं भाऊ नाही, लेकर घुसकीन ढुसकीन भाऊ होऊन जातील. लेकरांना ठेव खाली बाळा, असं करू नये सोना. यायच ना हो, तुम्ही मला नादी लागू नका जावा. तिथे नादी लागले म्हणून तर लग्न झालं ग. रागाला यायचं नाही म्हणून माझ्या सर्व बांधवांनी सांगितलेलं आहे. हो मग यायचं ना रागाला, शांत बसा की. माझ्या नादी लागलं, मला का उग खवळालं येऊन इथं. बरं मी उठून जाऊ? कुठं चाललं? मग बसू? का बर? मग जाऊ की बसू? काय पण करा, मला का सांगायला? ठीक आहे मग मी जातो. कशाला? तुम्ही असं प्रेमाने बोलू शकत नाही का? अहो कशाला जाताय असं? मला प्रेमाने बोला ना थोडंसं, म्हणजे एकदम जरी छान वाटेल मला. थोडी इज्जत फेकून मारा ना मला थोडी. तिला बोलते कशाला जाते? हो प्रेमाने बोला, एकदम छान प्रेमाने. अहो कशाला जाता तुम्ही? अहो हे मला येत नाही म्हणता. अहो ही तोंड आहे ना बघा, आ हो करायचं फक्त. तुम्ही म्हणा तुम्हाला आहो, अहो अंजली, अहो अंजली, असं म्हणा. तुम्ही म्हणा ना मला एकदा. हो ऐका ना. मी कशाला म्हणू? मी म्हणत नसते. मी नीट विचारली ना, कशाला चाललं, कुठे चालले? नाही बाळ फेकून मारायचं नाही, बाळ आहे ती गोंडस छान. तर मित्रांनो धन्यवाद. तुम्ही बघितलं असेल की किती प्रेमाने बोललो आणि आमचा किती छान कार्यक्रम केला.
काय कार्यक्रम केली शाळेच बोलले आता अजून कसलं बोलू आता बघा तुम्हाला? याचा दुसरा पार्ट. आवाज बंद कर. कसलं बंद कर ए! वावर बंद कर लय आवाज करून बोल नको. वावर बंद करू पहिले को खाली ठेव खाली ठेव खाली. डोक्यातच टाकेन आवाज बघ खाली ठेव ठेव खाली. वावर आता ठेव खाली. नाटक करले का लय प्रेमाने बोलवर हा आहो मन आहो मन आहो म्हणते का नाही तू मन आहो मन रे आहो मन आहो मन आहो मन. मित्रांनो असं आमच्याकडे इमोशनल त्याच्यात केलं जातं लक्षात ठेवा. आणि आता कमेंट वाचतोय शेवटचे किती छान कमेंट वाचत. चला हे फेक अकाउंट आहे आय थिंक मला वाटतंय PDSIMI3I असं म्हणून काहीतरी आहे. त्यांनी म्हणतात की युट्यूब वरून पैसे येतात ना दादा तर कामाला का जातात त्यांचं म्हणणं असं आहे. मग मी सांगतो की रिव्हील करतो की दादा युट्यूब वरून एवढे पण पैसे येत नाहीत की जेवढं आपण म्हणजे घर चालेल महिन्याचं. सोलापूरमध्ये राहत असेल तर तुम्हाला महिन्याला घर चालवण्यासाठी 15 ते 20 हजार लागतात. स्वतःचं घर असेल तर. जर भाड्याने राहत असेल तर कमीत कमी 25,000ची गरज लागते. आणि युट्यूब वरून $100 कमवण्यासाठी तेवढे व्ह्यूज पण जाणं गरजेचं आहे आणि येणं पण गरजेचं आहे. जर तुम्हाला युट्यूब वरून प्रमोशन केलात तर तुम्हाला पैसा भरपूर भेटू शकतो. पण आम्ही पहिल्यापासून निश्चित केलं की आम्ही कधी कोणाचं प्रमोशन करणार नाही. ना गुटखा असेल ना असलं असेल. आम्ही ठरवलंय की नाही करायचं म्हणजे नाही करायचं बस. आपल्या अंगात ताकद आहे करून खायचं त्यात काय एवढं. प्रिया विशाल पगारे म्हणतात की दादा एवढं ओरडत जाऊ नको बाळावर परिणाम होईल. एक लक्षात ठेवा की ओरडतंय कोण आणि ओरडावं का लागतं तुम्हाला समजलं असेल ते म्हणजे बघ की हे खोड आहे आणि घाव घातल्याशिवाय शांत होत नाही. त्यामुळे मला ह्याला पण लहान बाळासारखं पाहावं लागतं. तेवढंच ओरडतो पण प्रेमाने पण जवळ घेतो. कमेंट वाचून तुम्ही चांगले आहात पण हा व्हिडिओ मला नाही आवडला. कंटेंट तर नीट बनवत जा. फक्त हा व्हिडिओ नाही आवडला. आम्ही कंटेंट म्हणून कुठलाही व्हिडिओ बनवत नसतो. जे काय असेल सत्य प्रसिद्ध दररोज जे घडतं आम्ही ते दाखवत असतो. कंटेंट माझं फक्त रील्स साठी असतं जे फक्त आठवड्यातून एकदा व्हिडिओ होते त्याचा. बाकी असं ब्लॉग साठी आम्ही कंटेंट बनवत नाही. शक्यतो आम्ही ब्लॉग तर बंदच केले होते वर्ष झालं. आता मी ब्लॉग परत चालू केलोय. ते पण सत्य जीवनावर आधारित. कारण काय आता आहे आम्ही तुम्हाला दाखवू शकतो की प्रेग्नेंट आहे अंजली मी त्यावर आम्ही तुम्हाला व्हिडिओ बनवू शकतो. त्यामुळे नाहीतर कंटेंटची आम्हाला गरज नाहीये. कारण मी कामाला जातो पैसे कमवतो तर ज्याला पैसे कमवायचे ते त्यांनी कंटेंट चुकीचे दाखवून काहीतरी पैसे कमवू शकतात. आम्हाला त्याची गरज नाहीये. कारण काय अजून हातात ताकद भरपूर आहे आमच्या. तर धन्यवाद. 3 कमेंट मी छान उत्तर दिले. अजून पुढे काही कमेंट कोणाला करायचे कमेंटमध्ये नक्की कमेंट करा. आणि अशा आगाऊ लेकरांना शांत बसायचं नाही. रागवावंच लागतं कधी कधी. तुम्ही काय कमी आगाव आहे का सांगायला लय